अरे हे स्वरा प्रकरण काय आहे यार? कोण आहे ही मुलगी, तुला माहिती आहे का? ती त्या शिवानी मॅडमच्या ऑफिसमध्ये काम करत होती. मी बघितलंय तिला तिथे. शिवानी म्हणजे त्या पार्टीमध्ये ती तुझ्या समोर आली होती तीच ना? तिचं आडनाव कारखानीच आहे का? हो. ती रोज पेटेलची मालकीण. मी ओळखतो तिला. मागे ती आमची कंपनी टेक ओव्हर करण्याचा प्रयत्न करत होती. तीच नसेल ना या सगळ्या मागे? तिला तिची कंपनी एक्सपॅन्ड करायची होती. तुम्हाला सांगू, मला सुद्धा असा संशय आला होता आणि मी त्यांना विचारायला सुद्धा गेले होते. मग काय बोलली ती? त्यांना यातलं काहीच माहित नाही असं दाखवलं त्यांनी. नाही नाही, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे कुठेतरी पाणी मुरतंय. म्हणजे ती स्वरा त्या शिवानीच्या ऑफिसमध्ये काम करणं, स्वराच्या हातातच तो डिफेक्टिव्ह बॉक्स लागणं, तिने ते सावली क्रीम वापरून तो व्हिडिओ बनवणं आणि सारंगला तिच्याकडे यायला भाग पाडणं, आणि सारंग तिथे पोचायच्या आत तिचा खून होणं. हा सगळा घटनाक्रम असा कोणीतरी घडवून आणल्यासारखा वाटतोय. अगदी बरोबर. हा चिठ्ठी देणारा मुलगा हा कोण असेल? आणि हा आपल्या प्रश्नांची उत्तरं सोडवणारा आहे की नवीन प्रश्न निर्माण करणारा आहे, काहीच कळत नाहीये. आणि हे त्याला भेटल्याशिवाय कळणार नाही. एक्झॅक्टली. आय थिंक सो. त्याला भेटल्यावर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. बरोबर सर? मी पण येते तुमच्यासोबत. नाही नाही नको सावली, तू इकडेच थांब. हे बघ, सारंग सर जेलमध्ये आहेत. तो मुलगा कोण आहे, त्याचा नेमका हेतू काय आहे हे आपल्याला माहित नाही. समजा तो जर का या कटाचा भाग असेल तर सारंग सरांची बायको त्याला भेटली म्हणून सारंग सर कोर्टात अडचणीत नको यायला. सावली, तू प्लीज थांब इथेच. आम्ही जाऊन बोलतो त्याच्याशी. हो, पण का कोणास ठाऊक मला ना हा मुलगा या सगळ्या प्रकरणातला महत्वाचा दुवा आहे असं वाटतंय. ते त्याला भेटल्यावरच कळेल. अरू चल. हॅलो हॅलो, तुम्ही बरोबर ॲड्रेसवर आलात. सरळ येऊन पुढच्या गल्लीमध्ये या. तुम्हाला आम्ही. काय झालं? हा तोच आहे, समोर बोलवलं.